तू माझी मुलगी हे लोक न सांगता ओळखायचे. फार बरं वाटायचं तेव्हा. पण हे सगळं माझ्यापाशी ठेवलं. बोललो नाही तुला कधी. राहून राहून एका गोष्टी संबंधी फार वाईट वाटतं मी. कशा संबंधी म्हणताय? मॉडेल म्हणून तुला माझ्याकडे यायचं होतं ना, तेव्हा अपमान केला मी तुझा. तुम्ही नको का म्हणालात? मिन्या, मॉडेलिंगला येणाऱ्या मुलींचं आयुष्य फार जवळून राहिले. त्या रस्त्यानं तू जावंस असं वाटलं नाही मला कधी. पण हे सुद्धा चांगल्या शब्दात सांगता आलं असतं का? सगळं विसरशील आता. पण पप्पा, मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही माझ्या जवळ आलात, बोललात, पाठीवरून हात फिरवलात, धीर दिला. मागे जे घडलं ते आज संपलं. तुम्ही जर्मनीला जाल ना, तेव्हा तुमच्या फक्त चांगल्या आठवणी माझ्या जवळ राहतील. एक सांगू, मी जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर पडेन ना, तेव्हा सगळी बदललेली असेल. मला पूर्वीचं काही आवडेन असं झालंय. मला पूर्वीचं फक्त रूप हवंय. ही आता फॅशनही करणार नाही. मिन्या, अगं फॅशन मध्ये वाईट नाही काही. माणसाने नेहमी चांगलं दिसलं पाहिजे. पण मला आता फॅशन ही आवडत नाही. थँक्यू सिस्टर. घे. बापा, तुम्ही जर्मनीला जाण्या अगोदर मला एक फोटो काढून हवा. मी इतके फोटो काढणार आहे तुझे. माझा नाही, काकूचा. ती थोडीशी हसली ना की गोड दिसते. पण तिला कळता कामा नाही. बर, दे, नक्की दे. आणि तिला पत्ता सुद्धा लागणार नाही. बापा, काय आता? माझं नाव पुन्हा पेपरला नाही छापणार ना? चल गा, पोलिसांनी कधीच बंद करून टाकली ती फाईल. तुम्ही जर्मनीला केव्हा जाणार? तुला बरं वाटल्याखेरीज मी कुठेही जाणार नाही. आणि पाहिजे तर कॅन्सल करू का? नको, तुम्ही गेलं पाहिजे. रोज येणार आहे. आज मी बाथरूम पर्यंत चालत गेली. आता तिच्या प्रकृतीची काळजी उरली नाही. खरंय, आता इतर काळज्या सुरू होतील. साहेब रोज भेटून जातात म्हणे. हो, तो तिला जर्मनीला नेण्यासंबंधी विचारत होता. खरंच? तसं झालं तर फार बरं होईल. 2-4 वर्ष इथून गेली म्हणजे. ते तेवढं सोपं नाही मंजुताई. खर्चाचा प्रश्न येईलच, पण मिनी तयार होईल की नाही हा त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे. तिच्या पुढल्या आयुष्याचा केव्हा तरी विचार करावा लागेलच. आणि केव्हा तरी याला फार वेळ असणार नाही. तो भावड्या रोज भेटून जातो म्हणे. मंजुताई, एकदा भावड्या म्हणालात पुन्हा म्हणू नका. लवकरच तो तुमचा जावई होणार आहे. त्याआधी रुळावर पडून जीव देईन मी. तुम्हाला वाटतं तेवढं जीव देणं सोपं नाही मंजुताई. अहो, हे लग्न टळलं तर मलाही हवंय. पण जर तिचा पूर्वीचा विचार कायम असला तर मात्र भाऊशी तिचं लग्न लावून द्यावं असं मला वाटतं. जबरदस्ती करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा पदरी पडलं, पवित्र झालं असं समजून त्यातल्या त्यात चांगलं काय करता येईल असा विचार करावा.
प्रश्न आहे लग्नानंतर मिनी कुठं राहणार याचा. त्या भाऊची जागा आहे ना. त्या सिंगल रूम मध्ये त्याने संसार थाटायचा. मंजूताई, हा संसार जेवढा भाऊचा असेल तेवढाच मिनीचा असेल. लालजीच्या मुलीला शोभेल असाच संसार हवा. लग्नानंतर त्यांनी तुमच्या फ्लॅटमध्ये राहावं असं मी सुचवणार आहे. आणि मी त्यांच्याबरोबर राहणार नाही. हा, तुम्ही त्यांच्याबरोबर नाहीच राहायचं. मग कुठे मुलुंडला तुझ्याकडे आनंदाने राहीन मी. मंजूताई, तुम्ही लालजी बरोबर जर्मनीला जायचं. तो एकदा तिकडे सेटल झाला की बस. भैया, अशी क्रूर थट्टा करू नकोस रे. थट्टा नाही, मी खरोखरच सुचवतोय. तेच योग्य होईल मंजूताई. तसं असेल ना तर माझ्या राहण्याची तू अजिबात काळजी करू नकोस. माझी मी व्यवस्था बघेन. येऊ देत मिनीला या फ्लॅटमध्ये. फक्त तेवढंच नाहीये, तुम्ही लालजी बरोबर जर्मनीला जाणं हा एकूण योजनेतील एक भाग आहे. अहो, लालजी आणि तुम्ही एकत्र यायलाच हवं. आणि या बाबतीत मला तुमचं मत नकोय. भैया, तुझी ही सक्ती अमानुष आहे रे. पण त्याला तुम्हीच जबाबदार आहात. लालजी आणि तुमचे संबंध बिघडण्याचं कारण काय आहे हा माझा प्रश्न तुम्ही प्रत्येक वेळी टाळीत आलेला आहात. वाच ही पत्र, वाच. हीच काय ते सांगतील तुला. काल रात्रीची धुंदी अजून पुरती ओसरली नाही. तुझ्या आलिंगनापुढं सारं सारं कप पदार्थ आहे. माझ्या स्फूर्तीचं तू एकमेव निधान आहेस. स्वर्गीय सुख देणाऱ्या तुला केव्हा एकदा कडकडून भेटेन असं झालंय. तुझ्या हृदयाचा स्वामी लालजी. वाचलंस? आणखीन वाच. नको. पण मंजूताई, हे असलं प्रेमपत्र माझ्या हातून सुद्धा लिहिलं जाईल. सेक्स हा विषय गहन आहे. त्याची चिकित्सा शेवटी क्षमेनं, तारतम्यानं करावी लागते. अरे, त्यापेक्षाही फार ओंगळ पत्र आहेत ती. हे बघा, या किंवा असल्या कुठल्याच पत्राचं मी समर्थन करत नाहीये. कुणी याचा निषेधच करेल. तुमच्या व्यथेची मला कल्पना आली मंजूताई. पण या अशा परिस्थितीत तुम्ही लालजीचा तिरस्कार करण्याऐवजी त्याची चांगली कानउघडणी करायला हवी होती. किंवा ज्या बाईला उद्देशून त्यांनी पत्र लिहिली आहेत ना, तिला एकदा प्रत्यक्ष भेटून चांगलं खडसवायचं ना. भैया, 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 ही पत्र साहेबांनी चतुरलालला लिहिली आहे. काय? ही नुसती सुरुवात आहे. असं कशावरून म्हणताय? वाच ना, नुसते मायने वाच. प्रियतम चतुरलाल, डार्लिंग चतुरलाल, माझ्या हृदयेश्वरा, वाच पत्र वाच. नको. माझी खात्री पटली माझी. ही पत्र ओंगळ आहे. अशा माणसाची त्याच्या बायकोला शिसारी येईल. आणि तरीही मी घटस्फोट घेत नाही. का घेत नाही? मागे तू घटस्फोटाबद्दल बोलला होतास. मला निरुत्तर करण्यासाठी मुद्दाम तो विषय काढला होतास. पण मी जाणून बुजून टाळला. कारण एकतर मिनीच्या भवितव्याचा प्रश्न. तिने जाणून बुजून त्याची नासधूस करायचं ठरवलंय, तो भाग वेगळा. पण विचार केला, माझ्या आयुष्याचा तर विचका झालाच आहे. पण पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांच्या तोंडाकडे बघायला नको. आणि बाईवर अशी वेळ आल्यावर नुसतं लोकांच्या तोंडाकडे बघून नाही भागत. तुमच्या यातना मला कळल्या मंजूताई. पण एक कळलं नाही. म्हणजे तुमचे आणि लालजीचे नवरा बायको म्हणून संबंध केव्हा थांबले? 15 वर्ष झाली त्याला. 15 वर्ष मी व्रतस्थ आहे.
माझ्यातली स्त्री मरून गेली. त्या दिवशी स्टुडिओत आपण दोघंच होतो. एकांत मिळाला. परीला काळोख होता. माझ्यातली स्त्री जागी झाली आणि माझ्या हातून. त्याला तुम्ही एकट्या जबाबदार नव्हतात. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं. तुम्ही लालजीला बंदी का केलीत? त्यासाठी त्यांच्या विकृत कामक्रीडेचा पाढा मला वाचावा लागेल. तुला ते ऐकवणार नाही. साहेबांनाच विचार ना. मी जे बोलले ना ते सांग त्यांना. पांढरा पडेल त्यांचा चेहरा. तुला अजूनही साहेबांविषयी आपलेपणा वाटतो? मंजुताई, तो माझा भाऊ आहे. तुम्ही त्याच्या पत्नी आहात. आपल्या दोघांच्या प्रतिक्रिया एकच कशा असतील? मला त्याची कीव येते. वाईट वाटतं. तुला अजूनही वाटतं मी साहेबांबरोबर जर्मनीला जावं? नाही, तो चतुरला बरोबर घेऊन चाललाय. तीच त्यांची प्रत्यक्षातली बायको आहे. मी फक्त शोभेची बायको. हा चतुर तुमच्याकडे केव्हा आला? 20 वर्षांपूर्वी. 15 वर्षाचा असेल. घरकाम आणि स्टुडिओ दोन्ही सांभाळायचा. त्यांचे धंदे जेव्हा लक्षात आले ना तेव्हा काय अवस्था झाली असेल हो माझी. आणि या सगळ्याचा तुम्हाला सुगावा कसा लागला? मला जेव्हा वास आला तेव्हा गोड गोड बोलून मी चतुरकडनं सगळी माहिती मिळवली. पण कसा कोण जाणे साहेबांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी एक दिवस त्याचं घरकाम बंद केलं आणि स्टुडिओत नेऊन ठेवलं. पण त्या चतुरला हे सगळं चालतं कसं? न चालायला झालं काय? काय आहे काय त्याच्यामध्ये? ज्या माणसाला साधी सही सुद्धा करता येत नाही अशा माणसाला कोणी 300 रुपये पगार देईल? शिवाय जेवण खाण कपडा लत्ता सगळं फुकट. कपडे बघा तसे वुलन आणि टेरिकॉट शिवाय कपडे वापरत नाही तो. प्रेमातल्या बाईला सजवावं ना तसं तसं साहेब सजवतात त्याला. तुम्ही काही अतिशयोक्ती नाही ना करत? कशाला करू? हा, माझ्या नवऱ्याची बेअब्रू करून मला काय मिळणार आहे? आणि यात माझी सुद्धा धिंड निघतेच ना. बाहेर माझ्याबद्दल काय प्रवादी त्याची जाणीव आहे मला. पण खरं सांगते भैया, परवाचा प्रसंग सोडला ना तर धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे रे मी. काय वाटत असेल मला? मिनीचं प्रकरण पडवडलं म्हणायची वेळ आली आहे. मी होरपळले. तीही माझ्याच मार्गावर. मी तसं नाही होणार म्हणजे आपण मिनीच्या संसाराची व्यवस्था लावून आदर आपण करण्यापेक्षा ते अधिक करू. तूच काय ते ठरव. मिनीला येऊ दे या फ्लॅटमध्ये. मी मलाही काही म्हणजे सुसंगत विचार करण्याच्या मनस्थितीत सध्या तरी मी नाही. आपण ते नंतर बघूया. भैया आओ 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 आओ. आराम करतोयस? हे रे, आत्ता 5 मिनिटापूर्वी मोकळा झालो. इतके दिवस इन्व्हेंटरी चालली होती. आज सकाळी ॲग्रीमेंट झालं. महिन्याला 1000 रुपये रॉयल्टी मिळेल. शिवाय इतर इन्कम आहे.
माझ्या पश्चात मिनीची आणि मंजूची काळजी असता कामा नये. आपके लिए कुछ लाओ साहब? नाही. हे बघ, मला आणि लालजीला जरा महत्वाचं बोलायचंय. तू बाहेर जाऊन थांब. काय काय म्हणतोस? तू मिनीकडे गेला होतास का? तो रोज जातो. अरे भैया, आता पहिल्यासारखी दिसायला लागली मिनी. हे तिचं आजारपण म्हणजे माझ्या दृष्टीने वरदान ठरलं. वरदान म्हणजे? अरे वरदान म्हणजे ती जर आजारी पडली नसती तर तिला आपल्या बापाची रंगोली जाते त्याच्यापेक्षा वेगळी ओळख पटली नसती. दुर्दैव असं आहे की तिला बापाची ओळख पटावी आणि बाप जर्मनीला निघावा. म्हणजे? अरे 2 वर्षातच परत येशील तू? तेच तुझ्याशी बोलायचं होतं भैया. आय एम लिव्हिंग इंडिया फॉर गुड. पण तुझं ते कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षांचंच आहे ना लालजी? ते कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करायचं काम माझी कला करेल. ते ठीक आहे रे, पण स्वतःचा देश कायमचा का सोडायचा? नाही भैया, आता इथं मन लागत नाही. लालजी, इथून पुढंच मिनीला तुझी गरज आहे. गरज आहे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. आणि तिच्या सुदैवानं काळजी करणारा उत्तम काका तिला मिळालाय. पण लवकरच इथं एक असा प्रसंग कोसळणार आहे की ज्याला तोंड द्यायची हिंमत माझ्यात नाही. आणि तो कोसळण्याच्या अगोदर मला जर्मनीला गेलं पाहिजे. कशा संबंधी बोलतोस तू? मिनी भावड्याशी लग्न करायला मागतेय. खरं आहे ना? हो लालजी, खरं आहे ते. आणि जर मिनी हट्ट धरून बसली तर तुमची पर्वा न करता मी स्वतः तिचं लग्न भावड्याशी लावून देणार आहे. मंजूचे भावड्याशी संबंध असतात? लालजी, मंजू वहिनींविषयी तू घेत असलेला संशय समूळ खोटा आहे. असं? हो. आणि मग भावड्याची जागा दुसरं कोणीतरी घेईल उद्या. जर त्याची जागा दुसरी कोणी घेतली ना तर त्याला तूच जबाबदार असशील लालजी. काय म्हणायचं काय तुला? तू चतुरलालला जर्मनीला का नेतोयस? माझा उजवा हात आहे तो. तो तुझा हात असू दे की पाय असू दे, त्याच्याकरता एवढा खर्च करणं पटत नाही. एका निरक्षर माणसाकरता स्वतःच्या खिशातून हजारो रुपये खर्च करणार. काय मदत? चतुरलाल कुठला काढलास तू? लालजी, चतुरलाल तुझा उजवा हात आहे की आणखी काही आहे ते मला कळलंय. व्हॉट डू यू मीन? आय मीन व्हॉट आय से लालजी. त्याच्या जाळ्यात कसा सापडलास तू? मॉर्बिड. मला लाज वाटते तुझी लालजी. शेवटी मी म्हणत होतो तसंच झालं. काय म्हणत होतास तू? मंजू तुला जाळ्यात पकडणार आणि शेवटी माझ्याविषयीच काहीतरी कीट तुझ्या डोक्यात राहणार. तुझ्यावर तिनं जाळ टाकावं हे फार वाईट आहे. पण म्हणजे म्हणायचंय काय तुला? कळलंय मला काय म्हणायचं. दिस इज व्हेरी सिरियस लालजी. काय ते स्पष्ट बोल. मंजू ताई कसलं जाळं टाकतायत माझ्यावर? बाई पुरुषावर कसं जाळ टाकणार? त्या दिवशी स्टुडिओत काय घडलं ते मला कळलं नाही असं समजू नकोस. हे असं म्हणायला तुझ्याकडे पुरावा काय लालजी? पुरावा काय आहे तुझ्याकडे? लालजी, लालजी, मी तुझ्याशी बोलतोय. सांग, पुरावा काय आहे? माझा अंदाज आहे तो खोटा आहे. निघालाच भाई. तुझं तोंड नाही पाहू नये असं वाटतं. मी तुझी क्षमा मागतो. तुझ्यासारख्या माणसाला क्षमेची गरज आहे का लालजी? मला वाटलं माझ्यासारख्याला समजून घेण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. हो, मलाही तसंच वाटत होतं. आणि म्हणूनच जास्तीत जास्त औदार्यानं तुझ्याकडे पाहायचं असं ठरवून मी इथे आलो. पण एका मुजोर माणसाची गाठ पडेल असं वाटलं नव्हतं. अरे, स्वतःच्या संरक्षणाकरता तू माझ्यावर आरोप करायला निघालास? याहून जास्त नीच काही असेल का लालजी? भैया, मी क्षमा मागतो तुझी. लालजी,
इथून पुढे तुझ्याशी बोलेन ते नाईलाज म्हणून, तुझं तोंड पाहणार ते नाईलाज म्हणून. तुम्ही कलावंत लोक माणूस म्हणून जोड्याशी उभं करण्याच्या लायकीचं नसतात असं इतके दिवस ऐकत होते. आज तू प्रत्यक्ष अनुभव दिलास. भैया भैया मी मंजूची माफी मागायला तयार आहे. भैया